पावसाळ्यात वातावरणाचा बदलाव कसा होतो? पावसाळ्यामध्ये काळे ढग हे आकाशात जमा व्हायला लागतात. त्याच्यानंतर पाणी बरसायला लागतं, पाऊस पडायला लागतो. पावसाळी वातावरण उन्हाळ्यानंतर अतिशय आल्हाददायक तर वाटतं आणि ते चांगल्या गरम झालेल्या जमिनीला असा थंडपणा आणणारं जरूर असतं. त्यामुळे धरती माता ही अगदी खुश असते पावसाळ्याच्या आगमनाने. हे जरी खरं असलं तरीही एक वैद्य म्हणून मला सांगायला आवडेल ते म्हणजे यात रोगराईचं प्रमाण सर्वात जास्त असतं. कारण अनेक वेगवेगळे कीटक किंवा जीवजंतू या ऋतूमध्ये हवामानामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे त्यानुसार वातावरणात आपल्याला काय रोग होऊ नयेत याची काळजी घेणं अतिशय आवश्यक असतं. सर, पावसाळ्यात कोणकोणते आजार जास्त होतात? पावसाळा आल्यानंतर सगळ्यात मुख्य असतो तो म्हणजे ऋतुसंधी काळ. अगदी उन्हाळ्यानंतर गरमीनंतर जेव्हा पावसाळ्याचं आगमन होतं त्यावेळी दोन्ही ऋतू सेटल नसतात आणि जो मधला काळ आहे 15-15 दिवसांचा याला ऋतुसंधी काळ असं म्हणतात. यावेळी रोगराई सर्वात जास्त प्रमाणात असते. पावसाळ्याचं आगमन शरीरातले 2 अवयव फार प्रकर्षाने देतात. एक म्हणजे फुफ्फुसं आणि दुसरं म्हणजे सांधे. वेगवेगळ्या प्रकारचे संधिवात, आमवात, वातरक्त अशा प्रकारचे व्याधी सांध्यांचे तर होतातच, परंतु त्याबरोबरच फुफ्फुसाचे अस्थमा असेल की दमा ज्याला आपण म्हणतो, बालदमा ज्याला म्हणतो ते, किंवा वेगवेगळ्या प्रकारची सर्दी, पडसं, ब्रॉन्कायटिस सारखे आजार या फुफ्फुसाचे आणि सांध्यांचे विकार हे ह्याच्यावर अटकाव करण्यासाठी आपल्याला मेडिकल हेल्प घेणं फार गरजेचं असतं. सर, पावसाळ्यात आजारापासून कसं वाचावं? सर्वात महत्त्वाचं आहे आजारांपासून वाचण्यासाठी स्वच्छता. दुसरं आहे ते म्हणजे काय खावं आणि काय खाऊ नये हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, विरुद्ध विहार टाळावा. एकच उदाहरण देतो. धावत पळत उन्हातून आलो, गटा उभं राहून गार पाणी प्यायलं आणि परत धावत उन्हात आपल्या कामाला निघून गेलं. हा एक प्रकारचा विरुद्ध आहार आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे विरुद्ध आहार सातत्याने जर आपण आपल्या धावपळीच्या आयुष्यात सहन करत राहिलो तर निश्चितच छोटे व्याधी ते अनेक मोठे मोठे रुद्रस्वरूप व्याधी होण्याची शक्यता वाढत जाते. अगदी जेनेटिक चेंजेसपासून अनेक गोष्टी अशा विरुद्ध विहाराने आपल्याला होऊ शकतात. सर, पावसाळ्यात पाणी शुद्ध कसं ठेवावं? पावसाळ्यात पाणी शुद्ध ठेवण्याचे अनेक उपाय आता आपल्याला माहिती आहेत, पण मी तुम्हाला अगदी साधा उपाय सांगतो, तो म्हणजे तुरटीचा, जो अगदी बालपणापासून अगदी आपल्या प्राथमिक शाळेपासून आपण शिकत गेलो. ती तुरटी आपल्याकडे कायम असावी. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. रशियामध्ये नॅचरल क्रिस्टल म्हणजे नॅचरल क्रिस्टल अशा अर्थाने तुरटीला संबोधतात आणि अगदी तिथे म्हणजे 200 ते 500 रुपयाला एक तुरटीची वडी विकली जाते. मला यातून एवढंच सांगायचं आहे की तुरटीचं अतिशय महत्त्व आहे, स्वस्त आहे, म्हणून असा विचार करू नका की याचा उपयोग होत नसेल. तुरटीचा सर्वोत्तम उपयोग होतो. मी तुम्हाला एकच उदाहरण देतो. तुरटीचं पाणी म्हणजे तुरटी थोडीशी विरघळवली आहे असं पाणी जर स्त्रीने आपलं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम साफ करण्यासाठी, बाह्य जननेंद्रिय साफ करण्यासाठी जर वापरलं तर श्वेतस्राव किंवा व्हाईट डिस्चार्जसारखे व्याधीसुद्धा पूर्ण नष्ट होतात. व्हाईट डिस्चार्जमध्ये असलेलं इन्फेक्शन पूर्ण कमी होऊ शकतं आणि हे अनेक स्त्रियांच्या अनुभवावरनं मी आपणाला सांगत आहे. पावसाळ्यात आपण जेव्हा बाहेर जातो तर आपल्याला सावधानी काय घेतली पाहिजे? पावसाळ्यात पुन्हा विषय स्वच्छतेचा आणि जो दमटपणा आहे तो टाळण्याचा आला. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपण जे कपडे घडी करून ठेवतो आपल्या अलमारीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये, त्यामध्ये सुद्धा जर थोड्या प्रमाणात तुम्ही भीमसेनी कापूर ठेवू शकलात तर त्याचा फायदा होतो. आम्ही आमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कापूर असा ठेवलेला असतो. तो कापूर अतिशय सुंदर निर्जंतुकीकरणाचं साधन आहे. अगदी आपापल्या गाड्यांमध्ये सुद्धा आपण जिथे गाड्या बंद असतात तिथे दमटपणा वाढतो अशा ठिकाणी सुद्धा जर कापराचं भांडं छोटंसं ठेवू शकलो किंवा एका छोट्या डब्यामध्ये कापूर ठेवू शकतो तर कापूर पूर्ण ती जागा निर्जंतुक करतं. तिथे माशा, डास, कीटक खूप कमी प्रमाणात येतात किंवा येत नाहीत आणि स्वच्छ आणि आल्हाददायक असा त्याचा वास पण असतो. त्यामुळे कापूर हा सगळ्यात जास्ती प्रमाणात वापरू शकता.
कपडे धुण्यासाठी आठवड्यातनं एकदा तरी कडुनिंबाचा काढा वापरला म्हणजे अगदी गरम पाण्यामध्ये जिथे आपण कपडे सोक करतो त्यात कडुनिंबाची 5-10 पानं चुरडून टाका आणि त्याच्यानंतर ते कपडे धुवा. खूप छान कीटकनाशक असा त्याचा अनुभव आपल्याला मिळेल. कपडे, शूज, सँडल पावसाळ्यात काय घातलं पाहिजे? कपड्यांबद्दल मी आत्ता सांगितलं तुम्हाला. सुती साधे कपडे वापरावेत, जे लवकर वाळतील असे वापरावेत. कधीही दमट किंवा ओल्या कपड्यांचा वापर करू नका. विशेषतः इनरवेअर जे असतं, अंडरवेअर जे असतात किंवा बनियन जे घातलं जातं हे कधीही दमट असू नये, कारण त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. त्यामुळे शरीर शक्यतो कोरडं ठेवावं, त्याच्यावर टाल्क किंवा पावडरचा वापर करावा आणि त्याच्याबरोबरच हे जे कपडे आहेत ते दमट अजिबात ठेवू नये. राहिला प्रश्न शूजचा. लेदर शूज तर वापरू नयेत हे जगन्मान्य आहे. त्याबरोबर आता वेगवेगळ्या पद्धतीचे कॅनव्हासचे आकर्षक शूज आलेले आहेत, ते सध्याची तरुण पिढी वापरते आहे. त्याचासुद्धा वापर टाळावा, कारण त्याच्यामुळे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे स्किन डिसीजेस खूप लवकर होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात काय काय पदार्थ खायला पाहिजे सर? काय खावं आणि काय खाऊ नये याची खूप मोठी लिस्ट आहे, परंतु मी 2-4 गोष्टी तुम्हाला जरूर सांगू इच्छितो. एकतर सूर्योदयानंतर 3 तासाच्या आत ब्रेकफास्ट करावा. त्यामध्ये घरात शिजलेलं ताजं अन्न मिळालं तर सर्वोत्तम. पोहे, उपमासारखे सगळे पदार्थ आपण खावेत. खाणं हे देशानुसार असावं. आपलं सगळ्यांचंच खाणं हल्ली इडली, वडा, सांबार असं झालेलं आहे सकाळचं, जे अजिबात चुकीचं आहे. कारण सातत्याने इडली, वडा, सांबार जर आपण खाल्लं तर अम्लपित्तासारखे वेगवेगळे व्याधी आपल्याला निश्चित होतील. तो दाक्षिणात्य प्रकार आहे. दक्षिणेकडे रोज तुम्ही खाऊ शकता, इकडे रोज खाऊ शकत नाही. त्याने केस गळणं, केस लवकर पिकणं, त्याबरोबर चष्मा लवकर लागणं, वेगवेगळे संधिवात होणं हे निश्चित आहे. दुसरा प्रश्न आला जेवणाचा. साधारण जेवण जेव्हा सूर्य डोक्यावर येतो 12 ते 1 या वेळात जेवण झालेलं पाहिजे. त्यामध्ये वरण, भात, भाजी, पोळी या चौरस आहाराचा समावेश असावा. आजकालची तरुण पिढी हे पण विचारते की अरे रोज तुम्ही जेवता काय? पण असं नाही. रोज जेवण हेच शरीर सौष्ठवासाठी अत्यावश्यक आहे. भाज्यांचा वापर सगळ्यात जास्ती प्रमाणात असावा. त्यामध्ये हिरव्या रंगाची फळभाजी, दुधी, पडवळ, शिराळी, तोंडली, भेंडी यासारख्या भाज्यांचा वापर असावा. 6व्या दिवशी कोबी, 7व्या दिवशी मूग असं 7 दिवसांच्या 7 भाज्या सुद्धा याच्यातून आल्या. मोड आलेली आणि मोठी कडधान्य म्हणजे वाल, वाटाणा, पावटा, हरभरा, चणा हे थोडेसे पचायला जड असतात आणि त्याचं वर्षा ऋतूमध्ये अतिशय ते खाऊन त्रास होऊ शकतो. त्याच्यासाठी सक्षम